बर 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 कोंबडी पिल्ले काढते आणि पिल्ले ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेस पिल्लांना धान्य चारण्यासाठी कोंबडी कसा आवाज देते तर तो आवाज वानर यांसह विविध पक्ष्यांचे आवाज ते हुबेहूब काढतात. वाडवडिलांपासून तर अद्यापर्यंत जी चालत आलेली ही रूढी आहे ही आतापर्यंत ह्या पिढीने अद्यापही टिकून ठेवलेली आहे. आम्हाला असं वाटतंय का शासनाने आमच्याकडे आता थोडं वेगळ्या दृष्टीने बघावं आणि ही पारंपरिक जी कला आहे ही टिकून राहावी, ही जोपासून ठेवावी म्हणून काहीतरी सहकार्य करावं. मानधन स्वरूपात म्हणा, कुठल्या आर्थिक मदतीत म्हणा, असं जर शासनाने केलं तर ही पारंपरिक जी आदिवासी कला आहे ही लुप्त होणार नाही आणि हे लोक अजूनही त्याच्यावर असाच कला चालू ठेवतील म्हणजे ती पारंपरिक अजून पुढे टिकून राहील. तेव्हा तुम्ही आमच्याकडे थोडा विचार करा किंवा हे माणसं इतक्या वयात आलेले हे इतका जर कार्यक्रम करून राहिले तेव्हा तरुण मित्र जर असले तर याच्याही पेक्षा भारी कार्यक्रम होऊ शकतो. सरकारने आम्हाला काहीतरी मदत करण्याच्या स्वरूपात ही सरकारकडे हात जोडून नम्रतेची विनंती करीत आहोत आणि आमचं काहीतरी पुढे स्वार्थक करावं
हेच माझं म्हणणं आहे. आमची सर एवढीच विनंती आहे की पारंपरिक वाडवडिलांनी जोपासलेली ही जी कला आहे ते जर इथून पुढे टिकायची असेल, कारण आता हे धापळीचं युग आहे, पुढं मुलं शिकत चाललेत, थोडंफार म्हणजे इथंच जर रोजगार त्यांना उपलब्ध झाला, कोणत्याही स्वरूपात तुम्ही मानधन जरी दिलं सरकारकडनं मिळून, तरी मग आमच्या इथं जर रोजगार मिळायला आला तर ही आम्ही ह्या टेलिव्हिजन युगात म्हणा तर या कम्प्युटर युगात म्हणा तर ही कला आम्ही जोपासू असं आम्हाला वाटतं. आणि जर समजा आम्हाला काही मानधन वगैरे हे चालू जर झालं नाही तर आमचं पोटपाण्याचा प्रश्न पडतो. आम्ही कुठेतरी रोजगार मिळवण्यासाठी बाहेर जाऊ आणि हा जो पारंपरिक जो संस्कृती जो टिकवलेला वारसा आहे तो कुठेतरी 2-4 वर्षात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा आमची तरुण पिढीची विनंती आहे सरकारला का आमच्या ह्या कार्यक्रमाच्या स्वरूपात जे काय अनेक दुसरे कार्यक्रम असतील, हा कार्यक्रम आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांना मानधन स्वरूपात जर सरकारकडनं व्यवस्था झाली तर निश्चित हा वारसा टिकून राहील. शारीरिक कलेमध्ये दोन्ही कान एकाच वेळी हलवणं, पोटाची उलटापालट करणं, पोटाचा घोरपडीसारखा आकार करणं, चेहऱ्याच्या आकारात बदल घडवणं, तसेच मानेच्या आकाराची नागाची फणी, अशा विविध शारीरिक हालचालीही ते अगदी सहजपणे करतात. साहेब आमचे कार्यक्रम करता करता दिवस गेली, जवळ झाली, पण आम्हाला सरकारने काही पुरस्कार दिला नाही, काही मदत केली नाही. मंत्री झाले, आमदार झाले, पण त्यांनी सुद्धा काय दिलं नाही. त्यात मंत्री होत्यात, आमदार होत्यात, त्यात ते भागायच्या गरीबाका कोणी पाहत नाही. असे आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे सरकारने, काहीतरी मानधन